नमस्कार. कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण रुचकर आणि कुरकुरीत असे ज्वारीची थालीपीठं कशी करायची ते पाहूयात. तर या थालीपीठाचं पीठ आपण जराही न मळता ही थालीपीठं कशी करायची ते आज आपण पाहूयात. तर थालीपीठ बनवण्यासाठी आधी आपण एक वाटण तयार करायला घ्यायचं आहे. यासाठी इथे मी 1 इंच आलं, एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेत. हिरव्या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी थोड्या कमी वापरत आहे. तुम्ही कमी जास्त करू शकताय. आणि एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. लसणाच्या पाकळ्या इथे मोठ्या वापरत आहे. तुम्ही 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या वापरू शकताय. आता त्याला मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घ्यायचा. तर याचबरोबर इथे मी 1 टेबलस्पून धने घालत आहे. अख्खे धने आपण यात घालायचे. 1 टीस्पून जिरे देखील यात घालायचे आणि अर्धा टीस्पून इथे मी ओवा घालत आहे. ओव्यामुळे हे थालीपीठ चवीला खूप खमंग छान लागतात. आता हे आपण छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर इथे आता आपण हे असंच कोरडं छानरीत्या आपण वाटून घेतलं. आता आपण पीठ मळायला सुरुवात करूयात. यासाठी इथे मी 2 कप ज्वारीचं पीठ एका बोलमध्ये काढून घेते. आता या 2 कप ज्वारीच्या पिठात इथे मी 1 कपभर गव्हाचं पीठ देखील घालत आहे. यानंतर अर्धा कप तांदळाचं पीठ आपण यात घालायचं आहे. आणि आपण यात अर्धा कप बेसन पीठ देखील यात घालायचं. तुम्ही पिठाचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार वापरू शकता, कमी जास्त करू शकताय. आता या पिठातच आपण 1 कपभर बारीक चिरलेली मेथी घालायची. मेथीची फक्त पानं आपण इथे वापरायची आहेत. तयार केलेलं हे सगळं वाटण आपण यात घालायचं. याचबरोबर इथे एक मोठा कांदा बारीक कापलेला आपण यात घालायचा आहे. यानंतर 1 टेबलस्पून पांढरे तीळ घालायचे. आता यात मी 1 टीस्पून हळद देखील घालते आणि साधारण आपल्याला 1 ते 1.5 टीस्पून लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकताय. आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळी जिन्नस आपण थोडीशी एकसारखी करून घेऊया. आता थोडं थोडं करत आपण यात पाणी यात ओतायचं आहे आणि याचं आपण मध्यम स्वरूपाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला मळायचं बिलकुल नाही आहे. तर इथे आता आपण 4था पाण्याचा कप हा वापरत आहोत. तुम्हाला या बॅटरचं परफेक्ट प्रमाण थोड्या वेळातच सांगेनच. आता हा 5वा आपण पाण्याचा कप यात ओतत आहोत. तर या ठिकाणी हे बॅटर तुम्ही पाहू शकताय. साधारण इतक्या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आहे बघा. तर हे बॅटर बनवण्यासाठी इथे मी 4.5 कप पाण्याचा वापर केला. आता या पिठाचे आपण पटकन थालीपीठ किंवा तुम्ही याला धिरडी देखील म्हणू शकताय, पटकन आपण तयार करायला सुरुवात करायची आहे. आता इथे मी एक नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवला आहे. तर हा तवा मी बरेच वर्ष वापरत आले आहे, त्यामुळे हा असा दिसतो. आता यावर आपण थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे. यावर आपण थोडीशी पांढरे तीळ आपण यात टाकून घ्यायचे आणि हे पांढरे तीळ तडतडण्याआधीच आपण यावर हे बॅटर स्प्रिंकल करून घ्यायचं. आता इथे माझे तडतडलेत, तरी पण तुम्ही तडतडण्याआधीच यावर तुम्ही हे बॅटर ओतून घेऊ शकताय. आता दुसऱ्या बाजूवर देखील आपल्याला थोडंसं तेल आपण स्प्रिंकल करून घ्यायचं
आणि आपण यावर एक झाकण ठेवून साधारण एक 15 ते 20 सेकंद आपण याची वाट बघायची. तर 15 ते 20 सेकंद आता इथे झाली आहेत. आणि आता आपण हे थालीपीठ परतून घेऊया. आणि दोन्ही बाजूनी अगदी खमंगरीत्या आपण याला भाजून घ्यायचं. मस्त ही छान कुरकुरी तयार होतात. तर या ठिकाणी आता हे थालीपीठ अगदी सुंदररित्या आपण तयार करून घेतलं. अगदी छान हे कुरकुरी तयार झाले बघा. तर सुरुवातीला तव्यावर पांढरे तीळ टाकल्यानंतर तर ते तीळ उडत होते, म्हणून यावर आपण आता वरतून आपण तीळ टाकून बघूया. तुम्ही जरी बॅटरमध्ये पांढरे तीळ घातलात तरी काही हरकत नाही आहे. आणि आता यावर आपण झाकण ठेवून द्यायचं. आता याची आपण बाजू पलटून बघूया. तर यावर किती सुंदर जाळलेली बघा. तर या ठिकाणी हे थालीपीठ तुम्ही पाहू शकताय, अतिशय जबरदस्त झाले आहे. तर या ठिकाणी आता कुरकुरीत अशी ही ज्वारीची थालीपीठं किंवा धिरडी तयार झाली आहेत. अतिशय सुंदर आणि पातळ अशी दिसत आहेत बघा. चवीला तर ही अतिशय खमंग आणि रुचकर झालेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाहीये. तसेच आपल्या कुक विथ मोरया चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन देखील दिला आहे, त्यालाही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या सगळ्यात आधी बघता येईल. तर पुन्हा आपण भेटूयात अशा सगळ्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.